बघा लास्ट लेक्चरला बरेच जण काल अब्सेंट होते, सो थोडस रिवाइज करतो मी फास्ट मध्ये. बोल्टेड कनेक्शन आपण स्टार्ट केलं आहे ना. त्याच्यामध्ये ब्लॅक बोल्ट बऱ्याच वेळा झाले. आता ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस टेक्निकल टर्म्स आहे ना, या बघितलेत आपण. पिच म्हणजे काय, स्टँडर्ड पिच किती असतं, मिनिमम पिच किती, मॅक्झिमम किती, गेज डिस्टन्स काय, एज डिस्टन्स, स्टॅगर्ड पिच आहे ना. सो इथे डायग्राम मध्ये पिच, गेज डिस्टन्स आणि एज डिस्टन्स आपल्याला दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपण जॉईंट बघितले होते एक दोन, लॅब जॉईंट आणि बट जॉईंट आहे ना. सो लॅब जॉईंट एकावर एक जर तुम्ही प्लेट जोडल्या तर त्याला आपण लॅब जॉईंट म्हणतोय, आणि बट जॉईंट समोरासमोर ठेवून जर आपण त्या जोडल्या तर त्याला आपण बट जॉईंट मेन्शन केलेलं आहे. बट जॉईंटचं एक्झाम्पल ही छान आपल्याला दिसतं इथं. जेणेकरून आपल्याला काय कन्फ्युजन होऊ नये, व्यवस्थित लक्षात येतंय की हा बट जॉईंट आहे. बट जॉईंट मध्ये पुन्हा हे स्पेसिफिकेशन दिलेले आहे तिने. हे दोन इमेज फार महत्वाचे आहेत. एक काय, इथं सिंगल कव्हर प्लेट आहे बघा, एकच बसवली आहे का नाही, आणि इथे दोन कव्हर प्लेट बसवल्यात, एक वर आहे आणि एक खाली आहे का नाही. सो ही जी काही 3 डायमेन्शनल फिगर आहे याचाच व्ह्यू इथं दिसतोय आपल्याला आहे ना. म्हणजे ह्या ज्या काही दोन प्लेट आहेत ती ही एक आणि ही एक, वर एक कव्हर प्लेट बॉटमला एक कव्हर प्लेट, आणि ह्याला बोल्ट केला. सो इथं डबल कव्हर सिंगल बोल्टेड बट जॉईंट, हा काय आहे, सिंगल कव्हर सिंगल बोल्टेड बट जॉईंट हा आहे ना. सो त्यानंतर महत्वाचे आपण बघितले होते की फेल्युअर्स आहे ना. फेल्युअर फार महत्वाचे आहेत, पुन्हा एकदा मी रिवाइज करतो, कारण का सो आपल्याला जर बोल्टेड कनेक्शन बघायचं असेल, त्याची जर स्ट्रेंथ चेक करायची असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला चेक करणं महत्वाचं आहे. तुमचा मेंबर आहे का नाही, तर याच्यामध्ये फेल व्हायला नाही पाहिजे. कशा कशामध्ये, तर शियर, बिअरिंग आणि टिअरिंग हे 3 टाईपचे फेल्युअर आहेत. तर याच्यामध्ये काल आपण हे 1 बाय 1 बघितलेत की बोल्टचं शियर फेल्युअर होतं म्हणजे काय होतं. इथं जर तुम्ही बघितलं, द प्लेट विच आर कनेक्टेड बाय बोल्ट आर सब्जेक्टेड टू द टेन्साईल लोड. याच्यावर टेन्साईल लोड येतो, आणि इफ दी बोल्ट्स आर अनेबल टू रेजिस्ट द टेन्साईल लोड इट मे बी शियर ऑफ. आणि तो लोड जर तो बिअर करू शकला नाही तर ते शियर ऑफ होत आहे ना, म्हणजे तो तुटतो. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल इथे दिसतंय आपल्याला का नाही, इथे क्रॅक गेलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे काय, ही प्लेट आहे ती इकडे ओढली जाती, ही प्लेट आहे ती इकडे ओढली जाती, आणि याच्यामुळे इथे मध्ये हा बोल्ट कट झाला आहे ना, ह्याला शियर फेल्युअर म्हणायचं आहे ना फर्स्ट. सो शियर फेल्युअर मध्ये सिंगल शियर, डबल शियर दोन्ही आहे आपल्याकडे. तुमचं आपण म्हणलं की लॅब जॉईंटला सिंगल शियर होणार, बट जॉईंटला तुमचं डबल शियर होणार. दोन ठिकाणी कट होतं इथं दिसतंय. लॅब जॉईंट मध्ये सिंगल शियर, एका ठिकाणी कट झालेला आपल्याला पोर्शन दिसतोय इथं. सो तसंच मग शेअरिंग फेल्युअर ऑफ अ प्लेट, जसा बोल्ट फेल होतं तसं प्लेट सुद्धा फेल होते. मग प्लेट फेल होते म्हणजे काय होतं, तर इथे दिसतंय आपल्याला काय झालंय. अ प्लेट मे फेल इन शियर अलॉंग 2 लाईन्स as shown in figure. This failure may occur when minimum proper edge distance is not provided. म्हणजे ज्या वेळेस प्रॉपर एज डिस्टन्स प्रोव्हाइड केलेलं नाही त्यावेळेस तुम्हाला हे फेल्युअर बघायला मिळतं. म्हणजे काय बघा, तर इथं काय केलंय, एज डिस्टन्स कमी मारले, त्यामुळे काय झालं की इथं बघा क्रॅक गेलेलं दिसतोय आपल्याला है ना. म्हणजे हे काय झालं, फेल्युअर झालं, शियर फेल्युअर हे का नाही. कशाचं झालं पण, हे प्लेटचं. आणि मागच्या ह्याच्यामध्ये कशात झालं तर, सॉरी मागच्या ह्याच्यामध्ये कशात झालं तर बोल्टचं झालं. इथं बोल्ट तुटला, इथे प्लेट तुटली, म्हणजे शेअरिंग फेल्युअर ऑफ अ प्लेट. म्हणजे हे दोन्ही फेल्युअर, एक बोल्टचं झालं, त्यानंतर एक प्लेटचं झालं. त्यानंतर नेक्स्ट, आता ही प्लेटचं एक छान एक्झाम्पल बघा, बेस्ट एक्झाम्पल आपल्याला दिसतं इथं की हे जे काय शेअरिंग फेल्युअर आहे प्लेटचं आहे ना, तो एज डिस्टन्स कमी घेतल्यामुळे बघा तुटून निघलेला आपल्याला दिसतंय, बरोबर का नाही, बोल्ट मधनं तुटून निघलेला आपल्याला दिसतंय शेअरिंग फेल्युअर ऑफ अ प्लेट. सो त्यानंतर नेक्स्ट आहे टिअरिंग फेल्युअर ऑफ अ प्लेट. प्लेटचं पुन्हा टिअरिंग फेल्युअर होतं म्हणजे काय होतं. सो टिअरिंग फेल्युअर ऑफ अ प्लेट, इथे काय म्हणलंय त्यांनी, तर इफ द फोर्स इज अ टू लार्ज, एक तर तुमचा फोर्स फार मोठा आहे, किंवा जी काही प्लेट तुम्ही वापरली त्याची थिकनेस कमी आहे. इफ द फोर्स इज टू लार्ज और थिकनेस ऑफ द प्लेट इज मिनिमम, देन द प्लेट मे फेल इन अ टेन्शन अलॉंग द रो ऑफ द बोल्ट. बरोबर आहे ना, तर त्यावेळेस आपल्याला टिअरिंग फेल्युअर हे होणार आहे प्लेट्स. आता इथे काय दिसतंय आपल्याला, तर दोन बोल्ट आहेत हे ना हे, आणि मधला जो पत्रा आहे तो वीक झालेला आपल्याला दिसतो. इथं आहे ना. सो हे काय तुमचं टिअरिंग फेल्युअर. आणि ह्याचा कॉज काय, तर त्यांनी सांगितलंय
की एकतर तुमचं जास्त लोड आहे किंवा जी प्लेट आपण वापरली त्याची थिकनेस कमी आहे का नाही. ह्या दोन्हीपैकी कुठलेही एक. एकतर लोड तुमचा जास्त आहे किंवा जी काही थिकनेस वापरली आपण, बरोबर आहे ना, ती कमी आहे. ह्या दोन्हीपैकी कुठलंही एक असेल तरी तुमचं ह्या टाईपचं फेल्युअर होणार, बरोबर आहे ना, तरी तुमचं ह्या टाईपचं फेल्युअर होणार. नेक्स्ट हे एक्झाम्पल दिसतंय आपल्याला बघा, बरोबर आहे का नाही. बेस्ट एक्झाम्पल आहे की इथं कट होत चाललेला दिसतोय आपल्याला पोर्शन सगळा. त्यानंतर बिअरिंग फेल्युअर ऑफ अ बोल्ट. हा, बोल्टचं बिअरिंग फेल्युअर होतं म्हणजे काय होतं. सो इथे बघा, ही इमेज मध्ये दिसते. इथे काय दिसतंय आपल्याला, तर जो काय बोल्ट मारलेला होल पाडलेला नाही ते लूज झालंय, म्हणजे डायमीटर त्याचा मोठा झालाय. डायमीटर त्याचा काय झालाय, मोठा झालाय आपल्याला दिसतोय. मग डायमीटर मोठा झालाय म्हणजे काय झालंय, जॉईंट तुमचा लूज झालाय, म्हणजे तो तुटून पडत नाही. जसं की बोल्ट मध्ये शिअर फेल्युअर ऑफ बोल्ट आहे, याच्यामध्ये काय म्हणलं आपण की बोल्ट तुटतो आणि तुमचं फेल्युअर होतं. इथे काय म्हणलंय त्यांनी, समटाइम्स कधी कधी काय होतं, द बोल्ट डू नॉट ऍक्च्युअली शिअर ऑफ, म्हणजे कधी कधी ते काय तुटतं असंच नाही, तर बट आर क्रश्ड ॲज शोन इन फिगर. इथं काय दाखवलंय, तर त्याची साईज ही बिग होते. ड्यू टू दिस द बोल्ट होल बिकम्स अन ओव्हल शेप. आय असा त्याचा आकार राहिला नाही, त्याचा ओव्हल शेप आकार झाला. अँड हेन्स द जॉईंट बिकम्स लूज. आणि याच्यामुळे तुमचा जॉईंट जो आहे काय तो लूज होतो. आणि जॉईंट तुमचा लूज झाला की त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती काय होणार, कमी होणार आहे ना. जॉईंट जर आपला लूज झाला तर त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी ही कमी होणार. आणि लोड कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली की त्या जॉईंटचा काय आपल्याला उपयोग नाही, बरोबर आहे का नाही. म्हणजे जेवढी लोड कॅरिंग कॅपॅसिटी त्यानं घ्यायची तेवढी तो घेऊ शकणार नाही, बरोबर आहे ना, तेवढी तो घेऊ शकणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला हे चेक करायचं, म्हणजे हे फेल्युअर सुद्धा आपल्याला बघावं लागेल. अरे च्या बाबा, एवढं फेल्युअर होऊ नये, आहे का नाही, एवढं फेल्युअर होऊ नये. सो बिअरिंग फेल्युअर ऑफ अ बोल्ट, म्हणजे बिअरिंग फेल्युअर बोल्ट हे फेल्युअरच आहे. त्यानंतर तसंच बिअरिंग फेल्युअर प्लेटचंही होतं, है ना. आता इथे काय दिसतंय बघा, तर हा वीक झालेला पोर्शन दिसतोय आपल्याला. 1 2 3 4 5 6 ठिकाणी हा पोर्शन काय झालेला दिसतोय आपल्याला, वीक झालेला पोर्शन दिसतोय. म्हणजे इथे काय म्हणलं आपण, तर द बिअरिंग फेल्युअर ऑफ अ प्लेट मे ऑकर बिकॉज ऑफ इनसफिशियंट एज डिस्टन्स. इनसफिशियंट तुम्ही एज डिस्टन्स प्रोव्हाइड केलं की तुम्हाला ह्या फेल्युअरला सामोरं जावं लागेल. म्हणजे तुम्हाला एज डिस्टन्स प्रॉपर प्रोव्हाइड करायचं, बरोबर आहे ना. हेही बघितलंय आपण काल. सो बिअरिंग फेल्युअर ऑफ अ प्लेट इथं दिसतंय बघा, हा हीप आलेला दिसतोय आपल्याला. हा जो काही हीप आलेला दिसतोय हे कशासाठी, तर हे अंतर आपण कमी प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामुळं. नेक्स्ट फेल्युअर आहे टिअरिंग ऑफ द प्लेट ऍट एज. एजला काय झाले, स्प्लिटिंग फेल्युअर म्हणा ह्याला, अजून दुसरं नाव काय, स्प्लिटिंग. दोन भाग झालेत. काय झालंय, पत्रा जो आहे हा दोन ठिकाणी तुटला गेला आहे का नाही, प्लेट तुमची, आहे का नाही. हा पोर्शन इकडे झाला आणि हा पोर्शन इकडे, किंवा ह्याला तुम्ही काय म्हणता, स्प्लिटिंग फेल्युअर. आणि ह्याचं सुद्धा काय कॉज आहे, तर तुम्ही सफिशियंट एज डिस्टन्स नाही प्रोव्हाइड केलं म्हणूनच हे असं झालं. इफ द मार्जिन इज टू स्मॉल द प्लेट मे फेल ॲज शोन फिगर. टू प्रिव्हेंट द फेल्युअर मिनिमम मार्जिन म्हणजे एज डिस्टन्स शुड बी प्रोव्हाइडेड 1.5 इंटू डी. 1.5 इंटू डी एवढे एज डिस्टन्स तुम्ही प्रोव्हाइड करा, तर तुम्हाला हे फेल्युअर होणार नाही, बरोबर आहे ना. सो टिअरिंग फेल्युअर ऑफ अ प्लेट. सो याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल दिले त्यांनी की तुम्ही जर अंतर कमी ठेवलं तर कसा प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्ही 5 mm वरच एज डिस्टन्स ठेवलं तर बघा लगेच एज कट झाली. 6 ठेवली जर असं बऱ्यापैकी व्यवस्थित झालंय, 8 अजून जरा चांगलं, 14.5 एज डिस्टन्स ठेवलं बघा, तर फार छान जॉईंट होतं आहे ना. म्हणजे 1.5 इंटू डी आपण म्हणलं की एवढं एज डिस्टन्स ठेवावं, तर इथं त्यांचं फेल्युअर दाखवलं आहे ना बघा. 5 mm अंतर ठेवलं तर लगेच तुटले. बोल्ट मारला आपण तर जॉईंट लगेच ब्रेक झाला. 8 mm ला बऱ्यापैकी छान आहे. 11 ला बघा जॉईंट किती छान झाला आहे ना. सो ह्याच्यातनं काय लक्षात घ्यायचं की एज डिस्टन्स तुम्ही जर प्रॉपर प्रोव्हाइड केलं तर आपल्याला काही अडचण येत नाही, है ना. सो मग हे जसे फेल्युअर आहेत तसे आपल्याला काय करायची, तर स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची, बरोबर ना. तशी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची, स्ट्रेंथ. तर स्ट्रेंथ आपण किती बघितल्या, 3 बघितल्यात. जसं की शिअरिंग, बिअरिंग आणि टिअरिंग, बरोबर आहे का नाही, अशा ह्या 3 आहेत. सो ह्या 3च्या ह्यानं आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय सगळं. सो हे जर बघितलं आपण, बरोबर आहे ना, शेअरिंग, बिअरिंग आणि टिअरिंग. सर ह्या तिन्ही स्ट्रेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत आणि याचं स्ट्रेंथ आपल्याला चेक करायची. सो शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ अ बोल्ट. सो इथं जर तुम्ही बघितलं तर शेअरिंग किती ठिकाणी होतंय, लॅब जॉईंट मध्ये एकाच ठिकाणी. हा बघा, हा लॅब जॉईंट मध्ये एकाच ठिकाणी आणि त्याचा एरिया म्हणजे π/4 इंटू डी स्क्वेअर किंवा πr² आहे ना. सो सिंगल शेअर मध्ये, सॉरी, लॅब जॉईंट मध्ये एकच शेअर होतं त्यामुळे एक वेळाच एरिया घेतो आपण, एवढंच लक्षात घ्या आता. बट जॉईंट मध्ये दोन ठिकाणी शेअर होतं
बरोबर आहे ना. त्यामुळं आपण डबल एरिया घेतो. इथं एकदा तुमचा बोल्ट आहे तो कट होणार आहे आणि खाली एकदा, कारण दोन ठिकाणी जॉईन झालाय. सो इथे आपण 2 वेळा एरिया घेणार. सो π/4 इंटू डी स्क्वेअर. बरोबर आहे ना. सो शिअरिंग स्ट्रेंथ, सिंगल शिअर आणि डबल शिअर, ह्या दोन कन्सेप्ट आता लक्षात ठेवायचे. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर हे काल बघितलं आपण की हे नोटेशन आपण कसं रीड करतो. म्हणजे 4.6 चा जर बोल्ट असेल तर तो आपण कसा वाचतो, आहे का नाही. सो 4 ते जी तुमची अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे 4 इंटू 100, सो 400 न्यूटन पर एम स्क्वेअर, आणि 0.6 म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 100 केले की 400 न्यूटन पर एम स्क्वेअर तुझी अल्टिमेट स्ट्रेस झाली. आणि इल्ड स्ट्रेस 4.6 आहे, म्हणजे 0.6 ने मल्टिप्लाय केले की 0.6 इंटू 400 म्हणजेच 240 न्यूटन एम एम स्क्वेअर ही त्याची स्ट्रेच झाली. आणि असंच तुम्ही 8.8 10.9चं करून बघू शकता, आहे ना. सो आता बघा, आता आपल्याला जायचंय की 3 स्ट्रेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. एक आहे बोल्ट इन शियर, दुसरी आहे बिअरिंग स्ट्रेंथ, आणि तिसरी टेन्साईल स्ट्रेंथ और टीरिंग स्ट्रेंथ. बरोबर आहे ना. सो पहिली जी काय स्ट्रेंथ आहे, डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शियर. आता शियर मध्ये ज्यावेळेस मला डिझाईन करायचंय त्यावेळेस शिअरिंग स्ट्रेंथ मी कॅल्क्युलेट करणार. तर ती कशी करणार, तर डिझाईन स्ट्रेंथ ऑफ अ बोल्ट इन अ शियर. बरोबर आहे ना. आता हे जे काही स्पेसिफिकेशन आहेत हे मी IS कोड मधनच घेतलेत. VNSB, VNSB, एन फॉर नॉमिनल, आहे ना. नॉमिनल शियर स्ट्रेंथ. Nominal shear strength is equal to FUB upon under root 3 divided by NN into ANB plus NS into ASB. आता नॉमिनलला तुम्ही पार्शियल सेफ्टी फॅक्टरने डिवाइड केले की तुमची डिझाईन मिळाली. VDSB बघा, V नॉमिनल डिवाइडेड बाय गॅमा MB, पार्शियल सेफ्टी फॅक्टर 1.25 ने आपण डिवाइड केला तेच, आहे ना. सो FUB अपॉन अंडर रूट 3 NN इंटू ANB प्लस NS इंटू ASB. आता हे काय आहे, सो हे जे आहे हे सगळं IS कोड मधनच घेतलेलं आहे आपण. सो इथे बघा, शियर कॅपॅसिटी ऑफ अ बोल्ट. इथे काय म्हणले, शियर कॅपॅसिटी ऑफ अ बोल्ट. So the design strength of a bolt VDSB as governor shear strength is given by VNSB nominal design shear strength divided by gamma MB partial safety factor. आणि तेच केले आपण इथे बघा, डिझाईन शियर स्ट्रेंथ ऑफ अ बोल्ट VDSB VNSB डिवाइडेड बाय गॅमा MB पार्शियल सेफ्टी फॅक्टर. बरोबर आहे ना. सो सेम, मग याचा फॉर्म्युला काय दिलाय त्यांनी, FUB अपॉन अंडर रूट 3 NN इंटू ANB NS इंटू ASB. आता ASB त्याची काय नोटेशन आहे ते मी समजून सांगतो व्यवस्थित. ASB नॉमिनल प्लेन शँक एरिया, आहे ना. शँक म्हणजे वरचा, शँक एरिया ऑफ अ बोल्ट. ANB म्हणजे कुठला एरिया, नेट शियर एरिया ऑफ अ बोल्ट ऍट अ थ्रेड. नेट शियर एरिया ऑफ अ बोल्ट ऍट थ्रेड म्हणजे थ्रेडच्या तिथं असलेला एरिया, म्हणजे जो लोड घेतो, जो तुमचा लोड घेतो तो. बरोबर आहे का नाही. म्हणजे जो लोड घेतो तो, म्हणजे इथे कुठला येईल तुमचा, आता ASB म्हणजे कुठला, पुन्हा लक्षात घ्या. ASB म्हणजे हा जो काय वरचा, आणि ANB म्हणजे जो कॉन्टॅक्ट मध्ये आलाय तो. पुन्हा सांगतो, एक बोल्ट व्यवस्थित घेऊन. इथे ANB, सॉरी ASB म्हणजे हा एरिया, म्हणजे जो थ्रेडेड सोडून आहे तो, हा आहे का नाही. आणि ANB म्हणजे जो थ्रेडेडच्या तिथला एरिया. ANB म्हणजे थ्रेडेडच्या तिथला एरिया. बरोबर आहे का नाही. ANB म्हणजे थ्रेडेडच्या तिथला एरिया हा ASB. आता इथे कुठं तुमचा बोल्ट कट होत नसतो. बोल्ट कुठं कट होतो, तर आपण नट ह्याला बसवलेला आहे का नाही, ह्या आट्यांना, म्हणजे इथंच कट होतो. म्हणजे आपला नेहमी एरिया आपल्याला कुठला लागणार आहे, तर ANB. नेहमी एरिया आपल्याला कुठला लागणार आहे, तर ANB. सो ANB आपल्याला महत्वाचा आहे ना. आणि तो कसा काढायचा आहे काय हे आपण बघितलं आहे ना. सो 1 मिनिट. हा, सो इथे लक्षात येईल आता, ASB नॉमिनल प्लेन शँक एरिया ऑफ बोल्ट हा आपल्याला लागतच नाही, कारण तिथे काही कट होत नाही, हा एरिया आपण घेतच नाही. ANB काय, नेट शियर एरिया ऑफ अ बोल्ट ऍट अ थ्रेड म्हणलंय बघा, आत्ताच मी दाखवलंय जिथं आट्या पडल्या होत्या ना, तिथला एरिया मे बी टेकन ॲज द एरिया करस्पॉन्डिंग टू द रूट डायमीटर ऍट द थ्रेड. आणि हे आपण किती घेतो, 0.70 टाइम इंटू
एरिया आहे ना, 0.88% ग्रॉस एरियाच्या त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं किती आहे ना. सो A and B net shear area of a bolt at thread may be taken as the area corresponding to the root diameter to the thread. Fu ultimate tensile strength of a bolt है ना. Fu काय आहे, ultimate tensile strength bolt आहे. Nn number of a shear plane with thread intercepting the shear plane. आता Nn म्हणजे जिथं तुमचा बोल्ट ब्रेक होतो, तर इथं होतच नाही आहे ना. जिथं त्याचं डोकं आहे वरच्या बाजूला तिथं तुमचा बोल्ट तुटत नाही. बोल्ट कुठं तुटतो, तर जिथं जॉईंट आहे म्हणजे जिथं तुमचा हे आहे थ्रेड्स आहेत है ना. सो एन ऑलवेज इक्वल टू 0 लक्षात घ्या. एन तुमचा नेहमी 0 असणार आहे, कारण तिथं प्लेन इंटरसेप्ट होतच नाही, तिथं बोल्ट हा तुटतच नाही, लक्षात घ्या. त्यामुळे एन ऑलवेज इक्वल टू 0 म्हणजे प्रत्येक कॅल्क्युलेशनला तुमची ही टर्म नेहमी 0 असणार आहे. एन इंटू ए एन बी, एन इंटू, कारण एन प्लेन किती आहे हे 0च आहे. सो 0 इंटू ए एन बी काय असेल तुमचा, हा 0च येईल. म्हणजे प्रत्येक वेळेस शिअर स्ट्रेंथ काढताना तुम्हाला काय पाहिजे, एन एस आणि ए एस बी. मग एन एस काय आहे, एन एस नंबर ऑफ शिअर प्लेन्स विदाउट थ्रेड इंटरसेप्टिंग दी शिअर प्लेन. नंबर ऑफ शिअर प्लेन्स विदाउट थ्रेड इंटरसेप्टिंग दी शिअर प्लेन. मग आता इथं काय तुमचं शेअरिंग फेल्युअर किती वेळा आहे ते फक्त इथं टाकायचं. एन एस इज इक्वल टू है ना, लॅब जॉईंट असेल तर 1 वेळा, बट जॉईंट असेल तर 2 वेळा, ठीक आहे नाही. आता बट जॉईंट वेळा कधी कधी 1 वेळा असतं बट जॉईंटला सुद्धा, म्हणजे तुमची कंडिशन कशी आहे त्याच्यानुसार असणार. आणि ते कळावं म्हणून मी सांगतोय, म्हणजे ही परिस्थितीनुसार होणार आहे. म्हणजे लॅब जॉईंट असेल, बट जॉईंट असेल त्याच्यानुसार. सो ते आपल्याला बघायचंय. सो इथे काय घेणार आपण, तर जर तुमचा रेग्युलर आहे का नाही, जर तुमचा नॉर्मली लॅब जॉईंट असेल तर एन एस 1च येणार. आणि बट जॉईंट असेल, दोन्ही बाजूला कव्हर प्लेट असतील तर टू डबल शिअर आहे ना. सो इथे काय म्हणलंय, नंबर ऑफ शिअर प्लेन, किती शिअर प्लेन इंटरसेप्ट होत आहेत है ना. म्हणजे लॅब जॉईंट असेल तर एकदा, कुठं हे इथं इमेज मध्ये व्यवस्थित दिसते, सॉरी, हा इथे इथे बघा किती वेळा इंटरसेप्ट होत आहे, तर हे लॅब जॉईंट मध्ये एकदाच है ना शिअर प्लेन, आणि बट जॉईंट मध्ये दोनदा. बट जॉईंट मध्ये कितीदा होते, दोनदा होते. म्हणजे ही ते लॅब जॉईंट मध्ये 1 वेळा, बट जॉईंट मध्ये हे 2 वेळा, बरोबर आहे ना. सो ह्या प्रकारे तुम्हाला शिअर स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करावी लागेल. सो नंबर ऑफ शिअर प्लेन विदाउट थ्रेड इंटरसेप्टिंग दी शिअर प्लेन. आणि मग फायनली तुमची डिझाईन शिअर स्ट्रेंथ बोल्टची काय झाली, तर नॉमिनल शिअर स्ट्रेंथ डिवायडेड बाय पार्शियल सेफ्टी फॅक्टर, आणि पार्शियल सेफ्टी फॅक्टर हा 1.25 आहे ना. सो एफ यू बी आपण √3 एन एन इंटू ए एन बी प्लस एन एस इंटू ए एस बी, अशानं मी डिझाईन स्ट्रेंथ ऑफ अ बोल्ट कॅल्क्युलेट करणार. लक्षात आलं का हे पहिलं? येस. ही जी काय पहिला फॉर्म्युला आहे हा लक्षात आला का, की बोल्टची आपल्याला डिझाईन स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची, त्याचा फॉर्म्युला आणि कोणाच्या व्हॅल्यू काय आहेत है ना. सो हे कळालं का? येस प्लीज, हे फार महत्वाचं आहे. डिझाईनचे क्वेश्चन्स आपल्याला गुगलवर सापडणार नाहीत प्लीज. म्हणजे तुम्ही सर्च केले, काय केले, उद्या एक्झामला आपल्याला प्रॉब्लेम आला तर याचे आन्सर्स काय आपल्याला मिळणार नाही. सो ह्या कन्सेप्ट फार महत्वाच्या आहेत. सो व्ही एन एस बी इज इक्वल टू एफ यू बी आपण √3 एन एन इंटू एन बी प्लस एन एस इंटू ए एस बी. इथं सांगितलं मी एन एन तुमचा 0 असणार, त्यामुळे हा एरिया तुमचा कायम 0 असणार आहे, हा लागतच नाही. फक्त एन एस तुमचं शिअर प्लेन किती वेळा इंटरसेप्ट झालं, आणि ए एस बी टोटल एरिया. सो शिअर स्ट्रेंथ ऑफ अ बोल्ट कळाली का सर्वांना? येस रिप्लाय द्या. बाळांनो, एनी प्रॉब्लेम? ओके 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 ओके, थँक्यू. सो डिझाईन स्ट्रेंथ, आता अजून थोडं तुम्हाला वाटेल की हे थोडंसं लक्षात येईना काय नाही, ठीक आहे. अजून काय आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले नाही, त्यामुळे एवढा काय डाटा आपल्यापर्यंत व्यवस्थित आलेला नाहीये, किंवा आपल्याला काही तो माहित नाही. सो बघूया आपण, काय अडचण नाहीये. सो डिझाईन स्ट्रेंथ शिअर झाली. आता जशी डिझाईन स्ट्रेंथ आहे शिअरची, तशीच तुमची नेक्स्ट आहे बिअरिंग स्ट्रेंथ. आता जी काही शिअरिंगची स्ट्रेंथ आहे, मी काही वेगळं केलेलं नाही. इथे बघा, हा आय एस कोड मध्ये ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आय एस कोड मध्ये आपण बघतो की इथं दिले व्ही एन एस बी नॉमिनल शेअर कॅपॅसिटी ऑफ अ बोल्ट है ना, एफ यू बी आपण √3 डिवायडेड बाय एन एन इंटू एन बी प्लस एन एस इंटू ए एस बी है ना. सो हा फॉर्म्युला दिलाय, हाच फक्त उचलून मी तिथे घेतलेला आहे, बाकी काही नाही है ना. सो आय एस कोड हे दिलेले आहेत, आणि हा आय एस कोड मी अपलोड करतो. आता बघा,
गुगल क्लासरूमला मी प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट अपलोड केलेला आहे. तर सर्वांनी ते टायमामध्ये लिहून अपलोड करा, बरोबर आहे का नाही. त्याच्या नोट्स ज्या आहेत फर्स्ट चॅप्टरच्या ह्या मी बऱ्यापैकी अपलोड केलेल्या आहेत, आहे की नाही. सो थोडंसं वर्किंगमध्ये या. सो हा आयएस कोड सुद्धा मी अपलोड करतो. याच्यामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, जे काय आपण आता स्टडी करतोय हे सगळं ह्याच्यामध्ये बघतोय. सो नेक्स्ट आहे आपलं सेकंड बेरिंग स्ट्रेंथ, आहे ना. सो डिझाईन बेरिंग स्ट्रेंथ इन बोल्ट. बोल्टची जर बेरिंग स्ट्रेंथ मी कॅल्क्युलेट करायचं म्हणलं तर मी कसं काढणार, तर व्हीडीपीबी, बरोबर आहे का नाही. डिझाईन बेरिंग स्ट्रेंथ आहे ना. सो नॉमिनल बेरिंग स्ट्रेंथ डिवायडेड बाय पार्शियल सेफ्टी फॅक्टर. साधं सिंपल, नॉमिनल बेरिंग स्ट्रेंथ डिवायडेड बाय पार्शियल सेफ्टी फॅक्टर, बरोबर आहे ना. नॉमिनल बेरिंग स्ट्रेंथ डिवायडेड बाय पार्शियल सेफ्टी फॅक्टर. सो इथं जर बघितलं तुम्ही तर नॉमिनल बेरिंग स्ट्रेंथ काय घेणार, व्ही एन पी बी 2.5 इंटू के बी इंटू डी इंटू थिकनेस ऑफ अ प्लेट इंटू एफ यू. हे पुन्हा कुठून आणलं, तर पुन्हा एस कोडकडे जायचं आपण, है ना. सो इथे आहे बघा शेअरिंग स्ट्रेंथ इथे. सो VNPB nominal bearing strength of a bend 2.5 into KB into D into T into FU, बरोबर ना. 2.5 into KB into D into T into FU असा आपल्याला फॉर्म्युला त्यांनी दिलाय आणि तोच आहे ना. तोच फॉर्म्युला आपण इथं बघतोय. सो 2.5 into KB into D into T into FU. टी पी फॉर थिकनेस ऑफ प्लेट आहे म्हणून पी टाकले आपण, आहे ना. वेअर इथे इथे मग तुम्हाला काय काय व्हॅल्यू पाहिजे, के बी काय मला माहित नाही काय वेगळा आहे, डी डायमीटर असतो ती थिकनेस असते, एफ यू अल्टिमेट स्ट्रेस आहे माहित आहे मला, आहे ना. सो ह्या तीन गोष्टी फायनल आहेत. के बी मला माहित नाही. सो व्हॉट इज मीन बाय के बी, वेअर के बी इज इक्वल टू के बी हा कॉन्स्टंट फॅक्टर आहे जो तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार, तर त्याला 4 व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करायची. 4 कुठल्या कुठल्या, तर पहिली आहे ई डिवायडेड बाय 3d0. ई डिवायडेड बाय 3d0. ई फॉर एज डिस्टन्स, है ना. ई काय एज डिस्टन्स आहे, दी डायमीटर ऑफ अ होल, है ना. ई फॉर एज डिस्टन्स. सो एज डिस्टन्स भागिले 3 इंटू डायमीटर ऑफ अ होल, त्यानं काय येईल ती व्हॅल्यू. दुसरी पी डिवायडेड बाय 3d0 मायनस 0.25. पी फॉर पिच, मिनिमम दोन ह्याच्यामधलं बोल्ट मधलं अंतर त्याला आपण पिच म्हणतो. सो मिनिमम पिच 2.5 इंटू डी हे आपण बघितले. सो पी डिवायडेड बाय 3d0 मायनस 0.25 ही एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. एफ यू बी अपॉन एफ यू. एफ यू बी बोल्टची अल्टिमेट स्ट्रेंथ, एफ यू प्लेटची, ह्याची एक व्हॅल्यू आणि चौथे 1. अशा 4 व्हॅल्यू काढायच्या आणि ह्या 4 मधली जी लहान आहे ती मी केबी म्हणून प्रोव्हाइड करणार. सेम इथे बघा, इथं त्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. इथे बघा केबी इज अ स्मॉलर ऑफ म्हणलंय बघा. केबीची व्हॅल्यू ही स्मॉल घ्या कोणाकोणाच्या, तर बघा पहिलं दिलंय त्यांनी ई डिवायडेड बाय 3d0, ई एज डिस्टन्स. सेकंड पी डिवायडेड बाय 3d0 मायनस 0.25. पी काय आहे तुमचं, तर पिच, बरोबर का नाही, डिवायडेड बाय 3d0 मायनस 0.25. एफ यू बी अपॉन एफ यू. एफ यू बी अल्टिमेट स्ट्रेस ऑफ बोल्ट, एफ यू अल्टिमेट स्ट्रेस ऑफ प्लेट आणि 1. ह्या 4 मध्ये जी व्हॅल्यू लहान आहे, है ना, जी व्हॅल्यू लहान आहे ती मी काय करणार, केबी म्हणून प्रोव्हाइड करणार. ती मी मग 2.5 कॉन्स्टंट आहे, केबी ची व्हॅल्यू तुम्ही आत्ताच काढली, डी डायमीटर माहित आहे, ती थिकनेस ऑफ अ प्लेट आपल्याला माहित आहे, एफ यू अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ अ प्लेट तुम्हाला माहितच आहे, दिलेलीच असणार आहे ना, की त्या प्लेटची ताकद किती आहे ना. सो ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी मिळाल्या की तुम्हाला व्हीएनपीबी नॉमिनल बिअरिंग स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करता येईल. आणि नॉमिनल बिअरिंग स्ट्रेंथ आपण कॅल्क्युलेट केली की डिझाईन बिअरिंग स्ट्रेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, आहे ना. सो नॉमिनल बिअरिंग स्ट्रेंथ मी कॅल्क्युलेट केली की डिझाईन बिअरिंग स्ट्रेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. सो डिझाईन बिअरिंग स्ट्रेंथ मी कॅल्क्युलेट करणार कसं, तर व्हीएनपीबी डिवायडेड बाय गॅमा एमपी. सो पुन्हा ह्याला तुम्ही गॅमा एम बी ने डिवाइड केले की मला काय झाली, टोटल स्ट्रेंथ माझी निघाली. लक्षात येतं हे. सो इथे बघा पुन्हा सेम इथे केबीला इथं म्हणलंय ई एज डिस्टन्स, पी पिच, डी डायमीटर ऑफ होल, डी नॉमिनल डायमीटर, एफ यू बी अल्टिमेट स्ट्रेस इन बोल्ट, एफ यू अल्टिमेट स्ट्रेस ऑफ अ प्लेट. आणि मग तुमचा टोटल जो काही येईल आहे का नाही, तो काय येईल, व्ही डी पी बी इज इक्वल टू व्ही एन पी बी नॉमिनल बिअरिंग स्ट्रेंथ डिवायडेड बाय पार्शियल सेफ्टी फॅक्टर 1.25. असं करून मी डिझाईन बिअरिंग स्ट्रेंथ इन बोल्ट मी कॅल्क्युलेट करणार. म्हणजे
शेअरिंग फेल्युअर कसं काढायचं बघितलं, बिअरिंग फेल्युअर कसं काढायचं बघितलं. आता तिसरं राहतं टिअरिंग फेल्युअर. हे लक्षात आलं. सेकंड बिअरिंग फेल्युअर एकच फॉर्म्युला आहे, 2.5 KB डी इंटू थिकनेस ऑफ प्लेट इंटू FU. KB कसा काढायचा सांगितला. 4 व्हॅल्यू काढायच्या. 4 कुठल्या कुठल्या, तर E डिवायडेड बाय 3D0, P डिवायडेड बाय 3D0 मायनस 0.25, त्यानंतर FUB अपॉन FU आणि 1 आणि 1. बरोबर आहे ना. सो याच्यामधली जी लहान व्हॅल्यू आहे, बरोबर आहे का नाही, ती तुम्ही KB म्हणून प्रोव्हाइड करणार. ती आपण काय करणार, KB म्हणून प्रोव्हाइड करणार. ती आपण KB म्हणून प्रोव्हाइड करणार. लक्षात येतं हे. सो हे सेकंड झालं डिझाईन बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ अ बोल्ट. मग त्यानंतर तिसरी राहते ती कुठली, टिअरिंग स्ट्रेंथ. बघा शिअरचा फॉर्म्युला बघितला, बिअरिंगचा फॉर्म्युला बघितला. आता तिसरा टिअरिंगचा फॉर्म्युला, टिअरिंग स्ट्रेंथ ऑफ अ प्लेट आहे ना. टिअरिंग स्ट्रेंथ जर प्लेटची मला काढायची असेल तर, सो टिअरिंग स्ट्रेंथ ऑफ अ प्लेट, मग ही मी कशी काढणार. सो द टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ अ प्लेट गवर्न बाय रप्चर ऑफ अ नेट क्रॉस सेक्शनल एरिया इज गिवन बाय. तर सगळ्यात आधी टिअरिंग स्ट्रेंथ कशी कॅल्क्युलेट करतात, तर त्याचा फॉर्म्युला त्यांनी दिला आहे की, एकच मिनिट इथे बघा. सो एकच मिनिट. इथे दिले बघा त्यांनी, TDB इज इक्वल टू TNB डिवायडेड बाय गॅमा MB है ना. म्हणजे नॉमिनल डिझाईन स्ट्रेंथ, नॉमिनल टेन्साईल स्ट्रेंथ डिवायडेड बाय पार्शियल सेफ्टी फॅक्टर 0.9 FUB इंटू AN, 0.9 FUB इंटू AN, आणि तेच आहे 0.9 FU इंटू AN. बरोबर आहे ना. सो द टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ अ प्लेट गवर्न बाय रप्चर ऑफ अ नेट क्रॉस सेक्शन इज गिवन बाय 0.9 FU इंटू AN डिवायडेड बाय गॅमा M1. गॅमा M1 पार्शियल सेफ्टी फॅक्टर, AN नेट एरिया आणि FU टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ अ प्लेट, है का नाही. कारण का, तर प्लेटचं चालू आहे. TDN चा फॉर्म्युला 0.9 FU इंटू AN. आता 0.9 का वापरले, 0.9 का वापरले, तर हे जे काय 0.9 आहे, तर हे काय इथं तुम्हाला पार्शियल सेफ्टी फॅक्टर आपण काय घेतलेलं नाही. मग इथे जर तुमची प्लेट डायरेक्ट आपण आहे असं 1 घेतलं तर काय होईल, जेवढी तुमची स्ट्रेंथ आहे तेवढी स्ट्रेंथ येईल आणि मेंबर फेल होऊ शकतो. मग सेफ साईडला काय आपण लोड कमी करून घेतला आहे का नाही. सेफ साईडला काय केलं आपण, लोड कमी करून घेतला. म्हणजे काय केला, 0.9 केला. म्हणजे थोडक्यात काय बघा, 10 किलो न्यूटन आहे, गुणिले 1 केलं की 10 किलो न्यूटन लोड झाला, आणि गुणिले 0.9 केलं की 9 किलो न्यूटन लोड झाला. म्हणजे 1 किलो न्यूटन लोड काय केला आपण, कमी केला आहे का नाही. एक एक्झाम्पल साठी सांगतोय. म्हणजे काय केलं आपण, 10 किलो न्यूटन लोड आहे, पण पार्शियल सेफ्टी फॅक्टर आपण 0.9 केल्यामुळं तो लोड किती झाला, 0.9 झाला आहे का नाही. 0.9 झाला म्हणजेच 9 किलो न्यूटन झाला. म्हणजे 1 किलो न्यूटन लोड कमी झाला. म्हणजे स्ट्रक्चरवर तुमचा येताना लोड किती येणार, आता आपण डिझाईन करताना येणार 9 किलो न्यूटनचा, म्हणजे 10 किलो न्यूटन येणार नाही. म्हणजे रिझर्व स्ट्रेंथ ही त्यांनी प्रिझर्व केली. ही काय केली त्यांनी, रिझर्व स्ट्रेंथ ही प्रिझर्व केली. रिझर्व, बरोबर आहे का नाही. ही तुमची काय झाली, रिझर्व स्ट्रेंथ आहे. सो आहे असं जर तुम्ही सगळं घेतलं तर मेंबर तुमचा फेल होऊ शकतो. म्हणून 0.9 त्यांनी सेफ्टी फॅक्टर घेतलेला आहे टेन्साईल स्ट्रेंथचा. बरोबर आहे. सो ह्या 3 स्ट्रेंथ झाल्या, आणि त्यानंतर आपल्याला काढायचं असतं की तुमच्या जॉईंटची इफिशियन्सी, तुमचा जॉईंट किती चांगला आहे ना. इफिशियन्सी ऑफ अ जॉईंट आहे ना, म्हणजे माझी इफिशियन्सी किती आहे कामाची, है ना. सो तसं आपल्याला आता तुम्ही जो जॉईंट तयार केलाय तो बोल्टेड जॉईंट, त्याची इफिशियन्सी ही कशी बघतो आपण बघा. द इफिशियन्सी ऑफ द जॉईंट इज द रेशिओ ऑफ, इफिशियन्सी काय असते तर ऍक्च्युअल स्ट्रेंथ ऑफ अ कनेक्शन टू द गिवन स्ट्रेंथ ऑफ अ कनेक्टेड मेंबर. म्हणजे इफिशियन्सी तुम्ही कशी काढता, तर त्या कनेक्शननी लोड किती घेतला आणि त्याची लोड घेण्याची कॅपॅसिटी किती होती याचा रेशो. म्हणजे एखादा जॉईंट 100 किलो न्यूटन लोड घेऊ शकतो आणि त्यानं घेतला 50 किलो न्यूटन, म्हणजे 50 भागिले 100 ही झाली त्याची इफिशियन्सी, आहे का नाही. सो 50 भागिले 100, समजा मी 100 किलो न्यूटनचं पोतं उचलू शकतो आणि मी 100 केजीचं म्हणून, आणि 100 किलोचं पोतं मी उचललं, तर माझी इफिशियन्सी किती झाली, 100% झाली, आहे ना. 100 किलोचं पोतं मी उचलू शकतो, पण मी 50 किलोचं पोतं उचललं.
तर माझी इफिशियन्सी किती झाली 50%, नाही का नाही. सो असं आपल्याला ह्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे ना, की हा जो काही सेक्शन आहे का नाही, म्हणजे आपण बोल्टेड कनेक्शनमध्ये वापरतोय त्याची इफिशियन्सी. म्हणजे इफिशियन्सी डेफिनेशनच्या आधी मी व्यवस्थित मराठीत समजून सांगितलं कसं, की तुमची ताकद किती आहे आणि तुम्ही किती काम केलं. सो मी पुन्हा सांगतो, माझं 100 किलो वजन उचलायची ताकद आहे, ही झाली माझी स्ट्रेंथ. आणि ऍक्च्युअल मी 50 किलोचं पोतं उचललं. म्हणजे ऍक्च्युअल किती उचललं 50 kg. काय म्हणले त्यांनी, द इफिशियन्सी ऑफ अ जॉईंट इज द रेशो ऑफ ऍक्च्युअल स्ट्रेंथ. ऍक्च्युअल आता इथं मी 50 किलोचं पोतं उचललं 15 kg टू द गिवन स्ट्रेंथ ऑफ अ कनेक्टेड मेंबर. आणि त्या मेंबरची ओरिजिनल स्ट्रेंथ तो किती घेऊ शकतो. म्हणजे मी उचललं 100 किलो मी उचलू शकतो, म्हणजे 50 भागिले 100 एक्सपेज इन पर्सेंटेज गुणिले 100. सो 50% माझी इफिशियन्सी झाली आहे ना, साधं सिंपल. सो इफिशियन्सी म्हणजे काय, पुन्हा सांगतो, की जी ऍक्च्युअल स्ट्रेंथ आहे डिवायडेड बाय थेरॉटिकल जी तुम्ही स्ट्रेंथ काढली त्याचा रेशो इन पर्सेंटेज आहे का नाही, ती म्हणजे इफिशियन्सी. द इफिशियन्सी ऑफ अ जॉईंट इज द रेशो ऑफ ऍक्च्युअल स्ट्रेंथ ऑफ द कनेक्शन टू द गिवन स्ट्रेंथ ऑफ अ कनेक्टेड मेंबर एक्सप्रेस्ड इन अ पर्सेंटेज. आणि इफिशियन्सी इज इक्वल टू मिनिमम ऍक्च्युअल स्ट्रेंथ ऑफ अ जॉईंट. आता मग ही जनरल डेफिनेशन झाली. आणि इफिशियन्सी इथं आपण आता टोटल स्ट्रेंथ किती बघितले, 3 बघितले. एक आहे शेअरिंग, दुसरी आहे बिअरिंग आणि तिसरी आहे टिअरिंग. ह्या तिन्ही मधली जी लहान आहे ते है ना. सो मिनिमम ऍक्च्युअल स्ट्रेंथ ऑफ अ जॉईंट डिवायडेड बाय ग्रॉस स्ट्रेंथ ऑफ अ सॉलिड प्लेट. त्या प्लेटचा टोटल किती लोड घेतो मल्टिप्लाय बाय 100. आणि स्ट्रेंथ ऑफ अ सॉलिड प्लेट म्हणजे जी प्लेट अख्खी वजन किती घेणार ते तुम्ही कसं काढणार, तर 0.9 इंटू एफ यू इंटू टोटल एरिया प्लेटचा जो काय तुमचा टोटल एरिया असेल तो. सो हे इफिशियन्सी आहे. लक्षात येतंय. सो ह्या थोड्याशा 4 टर्म आपण आज बघितल्या. कुठल्या तर डिझाईन स्ट्रेंथ इन शिअर, त्यानंतर इन बिअरिंग, त्यानंतर इन टिअरिंग आणि इफिशियन्सी ऑफ अ बोल्ट आणि बोल्टची जी काही इफिशियन्सी असेल ती. बरोबर आहे ना. सो समजल्या ह्या गोष्टी. म्हणजे उद्या आपण कसं आहे की आता प्रॉब्लेम स्टार्ट करतोय नेक्स्ट लेक्चर पासून, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बघावं लागेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघावं लागतील. सो लक्षात आलं हे, त्याच्यामध्ये काय अडचण आहे का? येस, एनी प्रॉब्लेम? ओके. एक रिमाइंडर आहे, उद्या पॅरेंट्स मीट आहे आपली. तर सर्वांनी आपल्या पालकांना घेऊन यायचं आहे. सो 12 वाजता आहे, मला वाटतं मेसेज कम्युनिकेट झालेला असेल सर्वांकडनं. तरी नसेल तरी मी सांगतो अजून आहे का नाही, पॅरेंट्स मीट्स 12 वाजता आहे. तर त्या हिशोबाने सगळ्यांनी उद्या काही लेक्चर कुठले होणार नाहीत, बरोबर का. पॅरेंट मीट्स असल्यामुळे आपल्याला लेक्चर आणि पॅरेंट मीट्स असं वर्क करता येणार नाही. सो पॅरेंट मीटला सगळ्यांनी उपस्थित राहा. सो थांबूया आपण इथे. सो थँक्यू. वी विल स्टॉप हिअर.